चला तर आज बनवूया गणाज. श्री स्वामी समर्थ. तर आज मी बनवते एक प्रॉपर गणाज. तर हे आहे 400 ग्रामचं डार्क कंपाऊंड, जे मी त्याच्यासाठी यूज करते. जो ट्रफल केक असतो त्याला जे गणाज लागतं त्यासाठी मी बनवते. तर हे मी तुम्हाला मेजरमेंट दाखवते त्या डार्क कंपाऊंडचं किती आहे ते. 9 ग्राम माहीत नाही कसं जास्त भरलं आहे, बट त्याच्यावर तर 400 ग्राम असंच लिहिलं आहे. त्यासाठी मी थोडंसं हलवून बघितलं तरी पण तेवढंच मेजरमेंट येते. बरं ठीक आहे, 9 ग्रामच एक्स्ट्रा आहे. तर ते झालं. त्याच्यानंतर मी एक म्हणजे चहाचं भांडं घेतलं, ते 0 केलं आणि त्याच्यामध्ये आता आपण क्रीम घेऊया. तर व्हिप क्रीम मी ही गुडरीचची यूज करते, 1 kgचं जे असतं ते. तर हे आपल्याला पूर्ण यूज नाही करायचं आहे, ठीक आहे. तर आता कॅडबरी किती घेतली आपण, पूर्ण 400 ग्राम्सची घेतली, पूर्ण घेतली हा, काहीच ठेवली नाही त्याच्यामधली. आणि आता आपण क्रीम घेऊया. तर क्रीम आपण घेणार आहे 350 ग्राम्स, तेवढीच घ्यायची. आणि क्रीम ना एकदम अशी थिन पाहिजे, रूम टेम्परेचरवाली क्रीम पाहिजे. म्हणजे अशी खूप घट्ट जी असते ना तशी नको आहे, एकदम रूम टेम्परेचरवाली क्रीम घ्यायची आपल्याला. तर मी आता तुम्हाला ह्याचं जवळून मेजरमेंट दाखवेल, तर प्लीज तुम्ही म्हणजे लक्ष देऊन बघा. आणि तुम्ही जर हे प्रॉपर फॉलो केलं ना तर मग तुम्हाला तुमचं पण गणाज एकदम प्रॉपर बनेल. आणि तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब कराल. तर मी ही व्हिडिओ एकदम डिटेलमध्ये दाखवली तुम्हाला, सो प्लीज तुम्ही म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. तर इथं तुम्हाला मेजरमेंट दिसतंच आहे की काय मेजरमेंट आहे ते. थोडंसं जवळून दाखवते मी. आता 200 ग्राम्स झालं आहे आणि हे आपल्याला घ्यायचं आहे 350 ग्राम. तर 350 ग्राम होऊपर्यंत आपण थोडंसं त्याच्यामध्ये टाकत जायचं. तर मी तेच करते, थोडं ॲड करत जाते त्याच्यामध्ये. आणि होत आले आता ते पण 350. आणि 350 ग्राम झाल्यानंतर ह्याला आपण गॅसवर गरम व्हायला ठेवायचं. तर किती गरम करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे झाल्यानंतर गरम होऊस तर आपण कॅडबरीचे आपण क्रश करून घेऊयात. तर आता हे झालं आहे 350 आणि 1 ग्राम एक्स्ट्रा झालं आहे तर चालतं. 5 ग्राम जर एक्स्ट्रा झालं तरी काही प्रॉब्लेम नाही, आणि ॲक्युरेट झालं तर मग बेस्टच. तर हे आपलं मेजरमेंट झालं आहे. तर क्रीम घ्यायची 350 आणि डार्क कंपाऊंडची जी 400 ग्रामची कॅडबरी असते ती पूर्ण घ्यायची, हे लक्षात ठेवा, म्हणजे मेजरमेंट जे असतं ते. तर ही कॅडबरी आहे. तर आपण ह्याला आता पूर्ण ह्याचं बारीक क्रश करून घेऊयात. तर डार्क कंपाऊंडचं जे असतं ते आता नवीन पॅक निघालं आहे. आधी वेगळं होतं, आधी म्हणजे पीसेस होते असे 1 2 3 4. तर आता हे थोडीशी वेगळी डिझाईन निघाली आणि ह्याची माहीत नाही, ऑलरेडी 2 तुकडे झाले होते, ते पण इक्वल नाही, वेगवेगळे झाले होते. तर जो आधी छोटा पार्ट होता तो मी कट करायला घेतला. हा जो आहे खालचा तो चॉपिंग बोर्ड आहे आणि सुरी जी आहे ती मी सुरीनेच म्हणजे कट करायला घेतलं, कारण माझ्याकडे काय कटर वगैरे नाही आहे. तर आता आपण हे कट करतोय तोपर्यंत मी इकडे ह्या साईडला बारीक गॅसवर जे आपलं हे होतं क्रीम होती, व्हिप क्रीम, ती मी गरम करायला ठेवली. तर आता आपण हे हळूहळू कट करून घेऊया. ही कॅडबरी जी आहे ती फ्रीजमध्ये नव्हती ठेवली मी, सो मला कट करायला जास्त त्रास नाही झाला, ती इझिली कट होत होती, थोडीशी स्मूथ पण होती. तर हे हळूहळू मी कटिंग करून घेतली आणि पूर्ण कॅडबरी हळूहळू मी अशी कट करते. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला प्रॉपर गणाशची रेसिपी कळेल. जी काल मला एका मॅमने कमेंट केली होती की त्यांना प्रॉपर गणाश कसं बनवायचं त्याची रेसिपी बघायची होती, तर मी तीच तुमच्यासोबत शेअर करते. आणि जसं मी त्यांना काल प्रॉमिस केलं होतं की मी आज शेअर करणार आहे, तर मी आज नक्कीच शेअर करते ती व्हिडिओ. सो प्लीज शेवटपर्यंत बघा आणि कसं वाटलं ते कमेंट करून सुद्धा सांगा मला, आणि तुम्हाला आवडलं का. खूप इझी रेसिपी आहे, घरगुती आहे आणि कोणीही बनवू शकतं, एवढी इझी आहे. तर फक्त तुम्ही मेजरमेंट वगैरे सगळं प्रॉपर घेतलं ना, आणि जे मी सांगितलं आहे की क्रीम रूम टेम्परेचरवर पाहिजे वगैरे, हे सगळं फॉलो केलं ना तर खरंच तुमचं जे गणाज आहे, जे ट्रफल केक तुम्ही बनवाल ते खरंच एकदम प्रॉपर होईल आणि छान होईल. आणि तुम्ही अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा, सबस्क्राईब करायला विसरू नका. इथून पुढचे खरंच जे सगळे डिटेल व्हिडिओ आहेत ते सगळे तुमच्यासोबत शेअर होणार आहेत हळूहळू. आणि मी माझ्या केकच्या ह्याच्यामधून वेळ काढून तुमच्यासाठी हे खास व्हिडिओज बनवते, म्हणजे तुम्हाला हे डिटेलमध्ये शिकायला मिळेल आणि सगळं तुम्हाला म्हणजे एकदम प्रॉपर कळेल की काय कसं बनवायचं आणि काय ती प्रोसेस असते त्याची. तर ह्याची मी क्रश करून घेतला आहे. आता मी एक कढई घेतली आहे मोठी, तुमच्याकडे पण अशी प्लेनवाली कढई असेल तर तुम्ही सुद्धा तीच यूज करा. त्याला असे खड्डे वगैरे थोडेफार असं काही डिझाईन वगैरे असेल तर ती वाली यूज नका करू प्लीज, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर मिक्स आउट नाही करता येणार. जर तुम्ही अशी प्लेनवाली कढई घेतली तर ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर मिक्स आउट वगैरे करता येईल. आणि जे चॉकलेटच्या ज्या गाठी बनतात त्या पण बनणार नाही त्याच्यामध्ये, सगळं एकदम प्रॉपर मिक्स होईल.
तर हा पार्ट आपण टाकून घेतला आहे कढईमध्ये आणि कढई साईडला ठेवून परत हा पार्टला चॉपिंग करायला घेतलं आहे. तर ह्याला मी असं थोडंसं क्रॉसमध्ये चॉपिंग केली, कारण ते मला इझी जात होतं. कधी पण क्रॉसमध्ये चॉपिंग करा, तुम्हाला इझी जाईल. आणि जर तुम्ही स्ट्रेटमध्ये चॉपिंग करायला घेतले तर तुम्हाला ते थोडंसं हार्ड जाईल. तर असंच मी थोडंसं झिगझॅग वगैरे मध्ये चॉपिंग करत होते. आणि ही जी सुरी आहे आमची ती खूप जुनीवाली आहे. ती एकदम अशी पातळ झाली आहे यूज करून आणि खूप मस्त आहे ती. म्हणजे माझा हात बसला आहे त्याच्यावर. सो त्यांनी खूप म्हणजे जेवण वगैरे, भाजी वगैरे, व्हेजिटेबल्स कट करायचे असतील तर सगळं त्यांनीच करते मी. आणि खरंच खूप छान होतं त्यांनी. म्हणजे काहींचं कसं असतं की ज्या वस्तूवर हात बसला आहे, आता लाटणं पण असू दे, जर कोणाला पोळी करायची असेल तर दुसऱ्यांच्या घरी जाऊन आपण ज्यावेळेस करतो तर त्यांचं वेगळं असतं आणि आपल्या हातामध्ये असं बसलेलं असतं एकदम प्रॉपर. सो आपल्याला ते जमतं. तर तसंच ह्या सुरीचं पण आहे. तर ह्याने मी पटापट असं क्रशिंग करून घेतली आणि ह्याच्या पुढे मी दाखवणार आहे की तुम्हाला की क्रीम किती बॉईल करून घ्यायची. तर खूप दिवसानंतर बनवलं होतं, सो माझा हात पण दुखायला लागला होता शेवटला, कारण दोन्ही हाताने जोर लावत होते मी. आणि कॅडबरी पण कशी ते जाड असते ना, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो, बाकी काही नाही. आणि तुमच्याकडे जर कटर वगैरे असेल तर मग एकदम बेस्टच आहे, म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेमच नाही. तर आता थोडीच राहिली आहे, त्याचं पण आपण पूर्ण क्रश करून घेऊया. आणि हे जे आपण गणास बनवतो ते 2 to 3 मंथ्स तरी आपण यूज करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये माझे 2 केक बनतात, हाफ kgचे, आणि 1 kgचा एकच केक बनेल असं होईल. तर मी ते पण तुम्हाला सांगते. आणि तुमच्या हिशोबाने तुम्ही म्हणजे तुमच्या यूज करण्यावर तुम्ही किती यूज करता, काय यूज करता. मी तर माझ्या हिशोबाने म्हणजे एवढा प्रॉपर ह्याच्यामध्ये 2 केक माझे बनतात हाफ kgचे. तर हे झाले, आता होत आले, थोडंच राहिले फक्त. आणि इकडे आपण क्रीम पण गरम करायला ठेवायची आहे. तर हे झाल्यानंतर हे आपण परत कढईमध्ये टाकून घेऊया. एंडला आले आता. माझी कॅपॅसिटी संपत आली होती हे कट करून, बट जास्त जाड पण नाही झालं पाहिजे कट. इक्वल ह्याच्यामध्ये झालं तरी ठीक आहे. आणि जास्त पण मोठे पीसेस नाही झाले पाहिजे, थोडे छोटे नॉर्मल असे झाले तरी ठीक आहे. म्हणजे मेल्ट व्हायला जास्त प्रॉब्लेम होत नाही, बाकी काही नाही. तर फायनली हे झाले. आणि आता आपण ह्याला कढईमध्ये टाकून घेऊया. सगळं टाकून घेतले, पूर्ण टॅप करून पूर्ण जे आहे ते क्लीन करून घेतलं आणि ठेवून दिलं. तर हे असं घ्यायचं, एकदम प्लेनवाली कढई घ्यायची, त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. तर इकडे मी आधी बारीक गॅसवर गरम करायला ठेवलं होतं, नंतर मी गॅसची फ्लेम वाढवली. आणि कधी पण लक्षात ठेवा, हे जे कंटेनर आहे माझं ते एअरटाईटवालं आहे. कधी पण एअरटाईट कंटेनरच यूज करा गण्यासाठी, तरच ते प्रॉपर बनणार. तर असं तुम्ही आणू शकता, तुम्हाला कुठेही शॉपमध्ये मिळेल. हे खरं तर फॉन्डंटचा डब्बा आहे आणि तो मोकळा झालेला. मी त्यांना सांगितलं की जर तुमच्याकडे असेल तर प्लीज मला द्या. सो त्यांनी मला दिलेत असे 2-3 डबे. तुम्ही पण आणू शकता, ते देतात, असं पण त्यांच्याकडे ते पडूनच असतात. तर मी थोडासा गॅस मोठा केला आहे आणि ह्याला स्पूनने पण नंतर हलवणार आहे थोडंसं. तर ह्याला पूर्ण ते असं बॉईल झालं पाहिजे, म्हणजे उकळी फुटली पाहिजे. तर आता आपण ह्याला टाकून घेऊया. तर तुम्ही बघताय हे मेल्ट व्हायला आलं आहे. पहिले तर काय करायचं, अर्धच टाकायचं कढईमध्ये, अर्धं टाकायचं आणि अर्धं तसंच ठेवायचं. अर्धं जे टाकलं आहे आपण, त्याला आपण जे हे बीट करायचं आहे, हे सगळ्यांच्याच घरी असतं हे मला माहिती आहे. तर त्यांनी एकदम असं बीट करून घ्यायचं. ज्या गाठी वगैरे असतात चॉकलेटच्या, आता फुटून जातात, तर एकदम फास्टमध्ये आपण ते बीट करून घेऊया त्याला. तर तुम्ही बघताय की ते किती छान होत चाललं आहे आणि एकदम प्रॉपर शाईन वगैरे येते आहे. तर हे थोडंसं मिक्सअप झाल्यानंतर जे बाकीचं जे क्रीम आहे ती आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया. तर आधी सगळ्यात पहिलं तर हे आपण प्रॉपर मिक्स करून घेऊ. आणि मिक्स झाल्यानंतर जी राहिलेली थोडी क्रीम ठेवली होती आपण हाफवाली, ती सगळीकडून अशी टाकून घ्यायची. तुम्ही बघताय की धूर वगैरे पण येतोय. तर एवढं गरम झालं पाहिजे, म्हणजे तुम्हाला कळेल की ते किती गरम होऊन द्यायचं. तर हे प्रॉपर आपण असं मिक्स करत राहायचं. आपला हात पण दुखून येतो, बट प्रॉपर गण्यासाठी तर आपल्याला एवढं करावंच लागेल. तर तुम्हाला जेवढं हे मिक्सअप करता येईल तेवढं मिक्स करत राहायचं. तर तुम्ही बघताय की हे खाली सांडण्याची पण शक्यता आहे. सो तुम्हाला जेवढी मोठी कढई घेता येईल तेवढी मोठी घ्या. माझ्या एवढी घेतली, म्हणजे मी जेवढी घेतली तेवढी जरी असेल तुमच्याकडं तरी काही हरकत नाही. तर ह्याच्यामधल्या ज्या गाठी असतात त्या पण माझ्या कमी होत आल्यात आणि सगळं एकदम म्हणजे मिक्स होतं आलं, एकदम प्रॉपरली मिक्स झालं आहे ते. त्याच्यानंतर जो स्पॅच्युला असतो तो वाला घ्यायचा आणि त्यांनी सगळी कढई वगैरे क्लीन करून घ्यायची आणि त्यांनी पण हलवत राहायचं. त्यांनी काय होतं, हे जे आहे ह्या स्पॅच्युलाने काय होतं की त्याच्यामधल्या ज्या गाठी आहेत त्या पूर्णपणे फुटून जातात. हे असं मिक्स करत राहायचं. जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही ना की हे प्रॉपर मिक्स झालं आहे, तोपर्यंत आपण हे असं मिक्स करत राहायचं. तरच ते एकदम प्रॉपर बनेल. आणि डिझाईन करताना म्हणजे पायपिंग बॅगमध्ये किंवा मग त्या डिझाईनचं जे हे असतं नोझल असतं, नोझलमध्ये अडकणार नाही आणि एकदम छान आणि प्रॉपर गणाश त्याचं रेडी होईल.
तर तुम्ही खरंच बघताय की जे घरगुती आणि एकदम इझी प्रकारे बनवलं आहे, ज्याला फक्त मी 2च वस्तू यूज केल्यात, व्हिप क्रीम आणि डार्क कंपाऊंड. एवढं 2च यूज करून मी एवढं छान गनाश रेडी केलं आहे. ना ह्याच्यामध्ये बटर ॲड केलं आहे, ना दुसरं काय ॲड केलं आहे, काहीच ॲड केलं नाही, तुम्हीसुद्धा बघितलं आहे. आणि तरी पण ह्याला एवढी छान शाईन आली आहे आणि खरंच खूप छान झालं आहे. तर मी हे क्लीन करून करून ह्याला हलवते आहे. माझा हात पण दुखून आला होता, तरी पण काही हरकत नाही आहे, आपल्याला प्रॉपर बनवायचंच आहे ते. तर एवढी छान अशी शाईन वगैरे आली आहे. मी पूर्ण त्याच्या गाठी वगैरे फोडून घेतल्या, सगळं एकदम प्रॉपर करून घेतलं. तर खरंच आता तुम्हाला वाटत असेल की हे एवढं पातळ झालं आहे आणि ह्याला घट्ट कसं होऊन द्यायचं, तर ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यासाठीच तर हे एअरटाईट कंटेनर मी घेतलं आहे. जो डब्बा आहे तो एअरटाईटवाला घेतला आहे आणि शक्यतो प्लास्टिकचाच घ्यायचा. त्याच्यामध्येच म्हणजे असं प्रॉपर कळून वगैरे येतं आणि छान सेट होतं त्याच्यामध्ये. तर हे छान असं झालं आहे, एकदम मस्तवाली शाईनसुद्धा आली आहे त्याला. आता आपण ह्याला टाकून घेऊया, जो एअरटाईट कंटेनर आहे माझं त्याच्यामध्ये टाकून घेऊया. तर हे परत मग सगळ्यात पहिले तर मी हे प्रॉपरली सगळंच मिक्स करून घेतलं. सगळं गाठी वगैरे आहेत त्या फोडून घेतल्या, कारण एकदम प्रॉपर व्हायला हवं ते. आणि खरंच थँक्यू की तुम्ही माझ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघता आणि असंच सपोर्ट करत राहा मला. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला, अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर. इथून पुढचे खरंच सगळे ब्लॉग्स तुमच्यासोबत शेअर होत राहतील आणि सगळे व्हिडिओज जे तुम्हाला नॉलेजेबल असतील ते तुमच्यासोबत शेअर होतील आणि सगळे छान छान व्हिडिओज असतील. एवढंच. मिक्स तर झालं आहे सगळं आणि हे थोडंसं गरम आहे, तर आपण ह्याला म्हणजे गरम एवढं पण नाही आहे, थोडंसं कोमट झालं आहे. तर आपण ह्याला कंटेनरमध्ये टाकून घेऊया आणि कंटेनरमध्ये टाकून झाल्यानंतर ह्याला आपण थोडंसं ओपन ठेवूया झाकण त्याचं, कारण गरम गरम झाकण लावायचं नाही. जोपर्यंत ते रूम टेम्परेचरवर येत नाही तोपर्यंत झाकण पूर्ण पॅक नाही लावायचं. जेव्हा ते रूम टेम्परेचरवर येईल त्यावेळेस ते झाकण लावायचं आणि त्याला फ्रीजमध्ये मस्त सेट व्हायला ठेवून द्यायचं. तुम्ही 3 ते 4 तासानंतर सुद्धा बघितलं तरी हे गनाश एकदम प्रॉपर रेडी झालेलं असणार, एकदम छान आणि मस्त झालेलं असणार, क्रीमी आणि शाईनवालं सुद्धा. तर हे आपण टाकून घेतले आणि खरंच खूप सुंदर झालंय, तुम्ही बघताच आहे. हे कंटेनरमध्ये मी टाकून घेतले आणि ह्याला मी हाफ झाकण लावून ठेवणार आहे जोपर्यंत ते नॉर्मल टेम्परेचरवर येत नाही. आणि नॉर्मल टेम्परेचरवर आल्यानंतर ह्याला आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया. फ्रीजमध्ये ठेवून झाल्यानंतर ते एकदम छान आणि मस्त गनाश होईल. तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्कीच जमेल आणि एकदम घरगुती आहे आणि एकदम इझीवाली आहे. तर हे आपलं झालं आहे एकदम मस्तवालं गनाश रेडी आहे. चला तर आपण बनवूया त्या ट्रफल केक. तर कसं वाटलं तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच सपोर्ट करत राहा आणि छान छान कमेंट्स वगैरे करत राहा. तुम्हाला अजून काही शिकायचं असेल ह्याच्यामधलं तर ते सुद्धा मला सांगा, मी ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करत राहील. तर रेडी झाले आपलं गनाश. थँक्यू. बाय बाय.